कर्जत तालुक्यातील आदर्श ग्राम टाकळी खंडेश्वरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांनी आयोजित केलेला सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासारखा होता। माजी केंद्रप्रमुख देशमुख यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आलं। मुलांनी अत्यंत सुंदर नृत्य सादर करून उपस्थित गावकऱ्यांची मन जिंकली। यावेळी जगताप मॅडम, हिरणवाळे मॅडम, गायकवाड मॅडम, देवकर सर, एजाज शेख, प्रियंका कावरे, क्षीरसागर सर, शिंदे सर यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली। यावेळी गावातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावकऱ्यांनी प्रत्येक गाण्यावर बक्षिसाचा मोठा वर्षाव केला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक परमेश्वर जगताप यांनी केलं। जिल्हा परिषद टाकळी खंडेश्वरी व इंद्रानगर तसेच पवारवाडी या तिन्ही शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम व पारितोषिक वितरण समारंभ आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी गावातील सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत। तसेच आपल्या पाटेगाव केंद्राचे माजी केंद्रप्रमुख देशमुख साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत। ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, सोसायटीचे सर्व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य, गावातील सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी, विद्यार्थी आणि माझे सर्व सहकारी या सर्वांचं मी शब्द सुमनाने स्वागत करतो। गेल्या वर्षी तुम्ही शाळेवर अफाट प्रेम करून उत्तुंग प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचे प्रथमतः आभार मानतो। याही वर्षी असाच प्रतिसाद देऊन सहकार्याची मी अपेक्षा करत आहे। इंदिरानगर आणि पवारवाडी या तिन्ही शाळांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी आज वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम साजरा होत आहे। परमेश्वराची प्रार्थना करून करतो। तसंच या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांची सुरू करोती म्हणा मुलांनो, शुभम करोती म्हणा। या गीतामध्ये भाग घेणारे विद्यार्थी आहेत धनश्री दळवी, गौरी तांबे, लक्ष्मी तांबे, ऋतुजा चांडे, प्रतिभा चांडे, भाग्यश्री राऊत, ऋतुजा डोबे। गीताचे बोल आहेत, दिवा पाहुनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना, शुभम करोती म्हणा मुलांनो, शुभम करोती म्हणा। कळतो त्याचा काबा। परवा रात्री ही कविता मी वाचत होते आणि अचानक किती गेले, सगळीकडे अंधार अंधार। आई दुसऱ्या खोलीत, बाबा घरी नाही। माझी तर भीतीने बोललीच वळली, असा कोरडा पडला, हातापायांना घाम फुटला। आईला हात मारावी, तो तोंडातून शब्दच फुटेना। म्हटलं आता नक्कीच तो वागून आहे, मला खाणार। मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि तेवढ्यात परत दिवे आले। सगळीकडे प्रकाशच प्रकाश। त्या लखलखीत तेजप्रकाशानं माझ्या मनातल्या भीतीचा अंधार कुठच्या कुठे पळून गेला। एक किरण उठून आला, एक वीज संपून गेली, देहभान विकून गेले। अंधाराला एक क्षण प्रकाशदान देऊन गेले। प्रकाश देणारा दीप हे प्रसन्नतेचं, मांगल्याचं प्रतीक। घरोघरी जळणाऱ्या या नंदादीपाला पाहून लक्ष्मीची समृद्ध पावलं त्या घराकडे वळतात आणि त्या घराला आरोग्याचं आणि धनसंपदेचं दान देऊन जातात। शुभं करोति
लक्ष्मीच्या दिसती पाऊल खुणा दिसती पाऊल खुणा शुभं करोति म्हणा मुलानो शुभं करोति म्हणा शुभं करोति कल्याणं शुभं करोति कल्याणं दिव्या दिव्या रे दीपकार काळी कुंडल मोतीहार दिव्या दिव्या रे दीपकार काळी कुंडल मोतीहार दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना रिवाज आहे जुना शुभं करोति म्हणा मुलानो शुभं करोति म्हणा शुभं करोति कल्याणं शुभं करोति शुभं करोति कल्याणम या गीतासाठी अरे या गीताचे बोल आहेत पयल नमन करीतो वंदन आणि हे गीत घेऊन येत आहेत इंदिरानगर शाळेचे बाल कलाकार सकट रोहित, सकट तेजस्विनी, आखाडे राणी, गायकवाड प्रदीप, ढोबे विराज, जगताप अनुराधा, ढोबे सिद्धी, सपकाळ अनिकेत, सकट आरती आणि आखाडे किरण आणि गणपतीच्या भूमिकेत आहेत ढोबे शुभम.
तिकडचं लाईट या सगळ्या मुलांना मी विनंती सगळ्यांना इंदिरानगर शाळेनं सादर केलेला या पयलनमन या गीतासाठी टाळ्या झाल्या पाहिजे। कर्जत तालुक्यातील आदर्श ग्राम टाकळी खंडेश्वरी येथील जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचं उपस्थितांनी कौतुक केलं। आकर्षक लयबद्ध आणि सुरेल गाण्याच्या ठेक्यावर डान्स करणारी चिमुकली मुले, रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई आणि प्रेक्षकांची तेवढीच तोलामोलाची साथ अशा वातावरणात टाकळी खंडेश्वरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत संपन्न झाल्या। कर्जत तालुक्यातील आदर्श ग्राम टाकळी खंडेश्वरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांनी आयोजित केलेला सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासारखा होता। मुलांनी अत्यंत सुंदर नृत्य सादर करून उपस्थित गावकऱ्यांची मन जिंकली। गीताचे बोल आहेत, गोड गोजिरी लाज लाजरी। तुम्हाला माहिती आहे का, घरामध्ये लग्न असलं ना तर सगळ्यात जास्त आनंद कोणाला होतो माहिती आहे का? घरातल्या लहान लहान मुलांना। मग त्याला माहिती असतं की आता आपल्या ताईचं लग्न आहे, आता आपल्या दादाचं लग्न आहे आणि मग खूप मजा येणार आहे, घरात खूप खूप पाहुणे येणार आहेत, आपल्या सगळ्यांना नवीन नवीन कपडे येणार आहेत, गोड गोड खायला मिळणार आहे 8-10 दिवस आणि धमाल असणार आहे नुसती। शाळेचा अभ्यास नाही, शाळेला जायचं नाही, आईला तर माग लागायला वेळच नाही आणि ही मुलं खूप खुश होतात। आणि असंच या मुलांना आवडणाऱ्या सोहळ्याचं हे गीताचे बोल आहेत, गोड गोजरी लाज लाजरी। या गीतामध्ये भाग घेणारे विद्यार्थी आहेत अंजली किरदार, सोफिया शेख, राजनंदिनी अखाडे, तेजस्वी डोबे, शिवानी फरताडे, संध्या किरदार, येवले श्रद्धा, काजल डुके, अस्मिता शेळके, सुजाता सरोशे, तनुजा भोसले, शिवकन्या चव्हाण आणि भूमिका किरण पाटील। दोस्तांनो, माझा एक दादा आहे, त्याला की नाही सगळे प्राणी म्हणजे त्याचे अगदी मित्रमैत्रिणीच वाटतात। अहो, एकदा त्याने वर्गातल्या सगळ्या मुलांना घरी बोलवलं। कशाला माहितीये? लग्नाला। कुणाच्या? अहो, त्याच्या घरातल्या बोकोबाचं आणि शेजारच्या आजींच्या घरातल्या मनीमाऊचं अगदी वाजत गाजत लग्न लावलं माझ्या दादानं। खूप खूप धमाल केली आहे, पण तुम्हाला एवढं हसायला कशाला पाहिजे? बबडी सुद्धा नाही का तिच्या त्या भावलीचं लग्न करत? आणि लाड तरी किती त्या नकट्या भावलीचे, आणि त्यातून आमची बबडी म्हणजे पोबड कांदा, आणि त्या बोबड्या बोलात त्या भावलीचं अगदी अखंड कौतुक सुरू असतं। काय म्हणते माहितीये? छोनुली ग छोनुली, शानुली ग शानुली, देखणी माझी भावली, गोली गोली छान ग, केवल्याच्या पाय ग, मुला किती मान गो, नकट्या नकट्या नकाची ही दिसते किती चांगली, देखणी माझी भावली, न्हाऊ माकू घातली, फेस पावडर खासली, ती भाली लावली, केली बेली फणी ही लाजाची लानी शोभली, देखणी माझी भावली, लावू का लगी नवला बघून, थाटानं मातानं नाव घेता नवऱ्याचं लाज लाज लाजली, देखणी माझी भावली। आमची ताई सुद्धा अशीच बरं का। तिचं लग्न ठरल्यावर तिच्या नवऱ्यावरून आम्ही तिला खूप खूप चिडवायचो, मग ती अगदी लाज लाज लाजायची। म्हणून तिला चिडवण्यासाठी आम्ही चक्क एक गाणंच म्हणायचो। कोणतं सांगू?
मोरी उभी तिकडची स्वारी अंतर पाठ धरी शिवा पार्वती वरी लाडकी जाई ताई तुझी गोड गोशिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी गोड गोशिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी फुला फुलांच्या बांधून माळा फुला फुलांच्या बांधून माळा मंडप घाला गणारी गोड गोशिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी गोड गोशिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी या मुलांसाठी पावसाचं महत्व मी काही तुम्हाला वेगळं सांगावं असं नाही. पावसाळ्यात आपण वर आभाळाकडे डोळे लावून चातकासारखी त्याची वाट पाहत असतो आणि हा जर पाऊस कमी पडला तर नेमकं काय होतं. ही मुलं तुमच्यासाठी पावसाचं एक गीत सादर करतायत. या गीतामध्ये भाग घेणारे आमचे मित्र आहेत यशराज सरकार, निलेश डोबे, रोहित डोबे, आदित्य सांगळे, प्रवीण खांडवे, बापू भरताडे, प्रतिमेश भरताडे, संस्कार मस्के, प्रवीण डोबे, भाऊसाहेब गाडवे, प्रदीप खांडवे, संस्कार टांगे, संस्कार चव्हाण, कुणाल आखाडे, समीर पवार, विनोद काळे, अक्षय करे आणि आलिम पठाण. पाऊस आला
यावेळी मुख्याध्यापक परमेश्वर जगताप मॅडम, हिरणवाळे मॅडम, गायकवाड मॅडम, देवकर सर, एजाज शेख, प्रियंका कावरे, क्षीरसागर सर, शिंदे सर यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली। यावेळी गावातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावकऱ्यांनी प्रत्येक गाण्यावर बक्षिसाचा मोठा वर्षाव केला। शाळेची विद्यार्थिनी स्नेहा भागडे लावणीचे बोल आहे। गोऱ्या रंगाला पाहून गोऱ्या रंगाला पाहून लावणी आपण सादर करते। त्यांची छोटी विद्यार्थिनी स्नेहा भागडे। माझ्या कमरेचा झटका बघून लागलं गाव सर नाचायला। माझ्या कमरेचा झटका बघून लागलं गाव सर नाचायला। गोऱ्या रंगाला पाहून पोरं, गोऱ्या रंगाला पाहून पोरं, भडकत जाती कफिरायला। माझ्या कमरेचा झटका बघून लागलं गाव सर नाचायला। माझ्या कमरेचा झटका बघून लागलं गाव सर नाचायला। मी 16 वर्षाची झाली, तर लोकांच्या मनात बसली। मी 16 वर्षाची झाली, तर लोकांच्या मनात बसली। लहान मोठी तरुण म्हातारी, लहान मोठी तरुण म्हातारी मला लागले बघायला, मला लागले बघायला। माझ्या कमरेचा झटका बघून लागलं गाव सर नाचायला। माझ्या कमरेचा झटका बघून लागलं गाव सर नाचायला। माझी चाल मस्तानी पाहून आले घरातून सगळे धावून। माझी चाल मस्तानी पाहून आले घरातून सगळे धावून। पहाव जाला लागतोय मला, पहाव जाला लागतोय मला। इशारा करायला, इशारा करायला। कमरेचा झटका बघून लागलं गाव सर नाचायला। माझ्या कमरेचा झटका बघून लागलं गाव सर नाचायला। कोणी म्हणतोय पापलेट मला, कोणी म्हणतोय चॉकलेट मला। कोणी म्हणतोय पापलेट मला, कोणी म्हणतोय चॉकलेट मला। मला पाहून यांच्या तोंडाला, मला पाहून यांच्या तोंडाला लागलं पाणी सुटायला, लागलं पाणी सुटायला। माझ्या कमरेचा झटका बघून लागलं गाव सर नाचायला। माझ्या कमरेचा झटका बघून लागलं गाव सर नाचायला। तुमच्या गावात जशी मी आली, मला बघायला गर्दी झाली। तुमच्या गावात
मला बघाय गर्दी झाली मला पाहुणे टपोरी पोरं मला पाहुणे टपोरी पोरं लागली शिट्ट्या वाजवायला माझ्या कमरेचा झटका बघून लागलं गाव सारं नाचायला माझ्या कमरेचा झटका बघून लागलं गाव सारं नाचायला कुणी दाखवितो बंगला मला कुणी दाखवितो मोटार गाडी कुणी दाखवितो बंगला मला कुणी दाखवितो मोटार गाडी तो म्हणतो आहे का गया तो म्हणतो आहे का गया संग माझ्या लगीन करायला संग माझ्या लगीन करायला माझ्या कमरेचा झटका बघून लागलं गाव सारं नाचायला माझ्या कमरेचा झटका बघून लागलं गाव सारं नाचायला गोऱ्या रंगाला पाहून पोरं गोऱ्या रंगाला पाहून पोरं म्हणतात चालती का फिरायला म्हणतात चालती का फिरायला वाह क्या मारे बाप माझ्या कमरेचा झटका